सुप्रसिद्ध नाट्य सिने अभिनेते संजय खापरे यांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा। सुप्रसिद्ध नाट्य सिने अभिनेते संजय खापरे यांच्या मुंबईतील शिवडी या ठिकाणी घरगुती गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने, आनंदाने, भक्तिभावाने सर्व कुटुंब एकत्र येऊन साजरा करत असतात। कुटुंबातील पिढ्यानपिढ्या स्वतः गणरायाची पूजा करतात। सुंदर असं गणरायासाठी सजावट करतात। जवळजवळ 68 ते 70 वर्ष ही परंपरा आजही सुरू आहे। विशेष म्हणजे यावर्षी कागदाच्या लगद्यापासून मकरची सजावट आणि गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे। या गणेश उत्सवानिमित्त संजय खापरे यांनी मनोगत व्यक्त केले। आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते, मुंबई। तू सुख करता तू दुख हरता, मंगल मूर्ती मोरया, तुझिया चरणी नतमस्तक मी, इच्छा पूर्ती नमो नमः। नमस्कार मंडळी, मी संजय खापरे। हा आमच्या खापरेंचा शिवडीतला हा गणपती जवळजवळ 68 ते 70 वर्ष याची परंपरा असलेला आमच्या घरचा गणपती आहे। आणि घरच्या गणपतीचं डेकोरेशन आमच्या आधी आजोबा, त्याच्यानंतर आमचे वडील, आमचे काका वगैरे करायचे डेकोरेशन। कधी प्लास्टर ऑफ पॅरिस पासून त्यावेळेचं डेकोरेशन असायचं। आणि घरात गणपती यायच्या आधी महिनाभर आधी ही सगळी रेलचेल, डेकोरेशनची सगळी धावपळ, घरातला सगळा त्या डेकोरेशननी झालेला पसारा, या सगळ्या गोष्टींचा असं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणावर असायचं की ना, पण ही सगळी धावपळ होत असताना, सगळे मेहनत किंवा कष्ट होत असताना त्यातला जो आनंद होता ना, तो आमच्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी, काकांनी सगळ्यांनीच तो अनुभवलेला आहे। आणि आमच्या पुढील त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे आम्ही सगळ्यांनी तो पाहिलाय, अगदी जवळून पाहिलाय। आमच्या लहानपणी आम्ही बघायचो तर त्यावेळेला डोक्यातून आलेली गंगा शंकराच्या जटेतून, त्याच्यानंतर असा 5 तोंडाचा पाण्याचा नाग वगैरे माझ्या वडिलांनी ज्यावेळेला केलं, मस्त मोठं डेकोरेशन केलं होतं। आमचे काका वगैरे सगळेच करायचे। काका स्वतः वायरमॅन, वडील माझे स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी करायची। त्याच्यामुळे ती परंपरा कालांतराने मी आणि माझा भाऊ दीपक खापरे आणि आम्ही दोघांनी मिळून ती चालू ठेवली। त्यावेळेला आम्ही थर्माकोलचे डेकोरेशन वगैरे करायचो, अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि काय काय वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले होते। पण कालांतराने नंतर ज्यावेळेला निसर्गाचा ऱ्हास होतोय थर्माकोलमुळे, हे जेव्हा आम्हाला जाणवायला लागलं किंवा त्याचं प्रमाण आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि सगळ्याच बाबतीत पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की आपण ह्या थर्माकोलचा वापर करता कामा नये। मग त्याला पर्याय काय, तर आम्ही कागदाचं डेकोरेशन वगैरे उभारायला लागलो। गेल्या 5-7 वर्षापासून हे अशा पद्धतीने डेकोरेशन आम्ही करतोय। आणि सगळ्यात गंमत म्हणजे गेली 4 वर्ष आनंदाची बाब अशी आहे तर आमच्या घरचा बाप्पा सुद्धा आहे, तो सुद्धा कागदाचाच आहे। आमच्या वाडीमध्ये पूर्वी इथे आमच्या शिवडीतली हिरजीबाग वाडी नावाची आमची ही वाडी होती, जी आता हिरजीबाग
सोसायटी वगैरे झाली. त्या वाडीमध्ये राहणारा आमच्या लहानपणीचा मित्र विजय आमकर, स्वतः कळव्यात एकदा ग्रुपवर फोटो पाठवला. त्यावेळेला मला बघता क्षणी ती मूर्ती आवडली. त्याला म्हणलं दरवर्षीप्रमाणे तू जशी तुझी मूर्ती बनवतो तशी मला माझी ही मूर्ती सेपरेट बनवून दे, त्याचा एक वेगळा साचा तयार कर. आणि त्यावेळेला सगळ्यात मोठी आनंदाची बाब मला त्यांनी सांगितली ती म्हणजे ही मूर्ती आपण कागदाच्या लगदाची सुद्धा बनवू शकतो. आणि त्याची फिनिशिंग बघतात आपल्याला लक्षात येईल की इतकी फाईन आणि अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे क्रिएट केली ही मूर्तीच्या रूपाने. त्यातला गोल्ड कलर सुद्धा छान त्याचा वापर केला आहे. मग इतर ठिकाणी आपण बघित असलेला गोल्डचा वापर जो आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे. आणि मूर्ती इतकी सुबक आणि छान पद्धतीने डेकोरेट केली. त्यातले आपले गंभीर मामा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की अतिशय गोंडस, खूप छोटे आणि क्यूट दिसतात. तर एकंदर मूर्ती आणि सगळं डेकोरेशन हे आम्हाला निसर्गाचा ऱ्हास होऊ नये तर पूरक असलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही हे सगळा केलेला हा प्रयत्न आहे आमचा. आणि त्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो आमच्या कुटुंबियांना सुद्धा. आम्ही सगळेच भावंड जरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी गणपतीच्या निमित्तानं या चाळीत आमच्या बिल्डिंगमधल्या शिवडीच्या घरात येतो आणि हा उत्सव साजरा करतो. आमच्या मुलांना देखील तो आनंद मिळायला लागलेला आहे. चाळीतलं घर कसं असतं, चाळीतलं वातावरण कसं असतं, तर माझ्या दोन्ही मुलांना त्याचा इथलं वातावरण आणि इथला ॲम्बियन्स खूप आवडतो. त्यामुळे एक इकडे येण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि आमच्या आई वडिलांच्या हातचं म्हणजे आईच्या हातचं सगळं जेवण जेवायला मिळतं. त्यामुळे एक वेगळीच मजा वाटते.